मग सीता जड का धनुष्य जड का रावण जड? 2-3 प्रश्न आहे समोरच्या पार्टीचे. आणि आज योगायोगाने रामनवमी आहे, योगायोगाने. पण जाताना ठकशिन शिंदे, माझं असं म्हणणं आहे, मी सुद्धा भरपूर रामाने माय, तर ठकशिन शिंदे शास्त्रामध्ये जर पाहिलं, रामायणामध्ये जर पाहिलं, तर सीता रामापेक्षा वडील नाही, राम सीतेपेक्षा 6 महिन्याने आधीच आहे. राम सीता रामापेक्षा मोठी नाही, पण राम सीतेपेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे, असा रामायणातला पुरावा आहे. तुमच्या वाचनामध्ये काय आलं असेल ते तुमचं तुम्हाला माहिती. आज जर कदाचित संस्कृती जर पाहिली तर आपले भिकाजी शेठ तुम्हाला सांगता येत असेल तुम्ही, कारण त्या पटीचे या ठिकाणी आहे. आपण जर कधी जर समजा मुलगी पाहायला जर मुलगा गेला तर मुलगी मोठी असते का बारीक असते? पाहताना आता मिळत नाही म्हणून कोणची करते तो भाग वेगळा आहे. पण नवरदेव मोठा असतो का नवरी मोठी असते पाहताना? चार वेद आणि 6 शास्त्र 18 पुराण, हवा 18 पुराण, 18 पुराणाचा भाग कथा तुम्ही ऐका. रामायण कृतयुग व संपूर्ण गेले त्रेतायुग येन, पुढे त्रेतायुग येन, त्याच वेळेला व राजा माजला तो लंकेचा रावण. अव 14 चौकुड्याचे राजे रावणाचे शंकराने दिले वरदान, शंकराने दिले वरदान, आणि 33 कोटी देव बंदी टाकले पात्या रावणाने. खरं जर पाहिलं, एक बाजूला आपण रावणाला मानित नाही, रामाला मानतो, पण एक बाजूला जर रावणच जन्माला आला नसता तर राम सुद्धा जन्माला आला नसता. ही गोष्ट खरी आहे, सत्य आहे. रावण जर आलाच नसता तर राम जन्माला आला असता का? मग आपल्याला राम माहिती पडला असता का? ही शास्त्राची संस्कृती आहे. पुढे जात असताना ही जी सीतामाई आहे ठकशिन शिंदे, जनकाची व कन्या म्हणून तिचा सन्मान केला, तिचा सन्मान केला. शेतीत गावली म्हणून नाव सीता ठेवले तिला. फिरत फिरत व परशुराम आले त्याचं ठिकाण आला, त्याचं ठिकाण आला, आणि त्यांच्या हातामध्ये शिवधनुष्य हा पुराणी दाखला. विषय असा आहे मंडळी, प्रश्न काय काय, उत्तर काय काय. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण, पण प्रत्येक पुराणामध्ये सुधाकर मामा वेगळे वेगळे गोष्टी एकाच व्यक्तीविषयी लिहिलेले असते.
तुम्ही कधी दत्तमाडी पुणेकरांचा तमाशा ऐकला असेल कधी काळी. एक वेळेला मुंबईमध्ये माडीकरांचा तमाशा होता आणि त्यावेळेला टीव्हीला शेरेल रामायणाची चालू होती, रामानंद सागरांची. सकाळी 9:30ला रामायण लागायचं. आम्ही मुंबईत असताना तमाशाला गेलो आणि त्याच्यावरती दत्तमाडी पुणेकरांनी एक गाणं काढलं होतं. हल्लीची पिढी लागली या गोडी पाहून रामायण, हल्लीची पिढी लागली या गोडी पाहून रामायण, सांगा सीता ही रामाची कोण धडाधून चालले रामायण. हे माडिक दत्तमाडिकांची बोल होते. मग सीता ही रामाची कोण लागती हे तुम्हाला आम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, पण ज्या माडिकांनी या शब्दाचा फार मोठा अर्थ आहे बरं का. पण पुढे जात असताना ज्या जनकाच्या वाड्यामध्ये सीतामाई होती त्याच वाड्यामध्ये परशुराम हा 6वा अवतार आहे. जनकाच्या भेटीला आले, त्यांच्याकडे शिवधनुष्य होतं आणि ते त्या वाड्याला उभं केलं होतं. आतमध्ये राजवाड्यात बसले होते आणि सीतामाईनं ते धनुष्य घोडा घोडा करून पायाच्या मध्ये घालून खेळत होते. खेळता खेळता व धनुष्य टाकले राजांगणाला, अरे राजांगणाला, आणि दिली परशुरामाने अज्ञान पाक्या जनकाला. आज्ञा ही दिली सेवकाला, अंगणामधलं व धनुष्य उचला नि अर्थ पुराणाला. ज्या वेळेला परशुरामाने पाहिलं आणि जनका एवढं धनुष्य राजवाड्याला आणायला सांगा तुमच्या सेवकांना. मग ते सेवक होते त्या धनुष्याला जाऊन उचलू लागले, कोणालाच उचलत नव्हतं. त्याच्यामध्ये एक असा विषय आलेला आहे, 900 टोनगे आणि 1000 हत्ती जोडावं लागले तेव्हा ते धनुष्य तिथून वाड्यापर्यंत आलं. मग यांची ताकद किती आहे. पुढे जात असताना हे धनुष्य कुणालाही उचलत नाही. परशुरामाने सांगितलं जनका हा विषय तिथपर्यंत नाही बरं का रामायणाचा, फक्त यांच्या प्रश्नापुरता आहे. खरं रामायण मागे आहे. रामायण जर ऐकायचं असेल तर रामायण हे पुढे गेलेले, पण प्रश्न उत्तरासाठी पुढे गेले, पण खरं रामायण मागे राहिलेले आहे. मग हे शिवधनुष्य जनका तुझ्या वाड्याला राहू दे, तुझ्या मुलीनं याला धक्का लावलाय आणि म्हणून हे कुणाला उचलत नाही. पण पुढं ही सीता ज्या वेळेला 12 वर्षाची होईल त्यावेळेला हिचा स्वयंवर मांड आणि जो कोणी धनुष्य उचलून मोडील त्याला ही सीतामाई माळ घालील आणि तोच पती तिचा असेल, असं म्हणून ते धनुष्य त्या वाड्याला ठेवलं. पण आमच्या शायरांचं म्हणणं काय, धनुष्य जड आहे का, सीता जड आहे. सीता जर जड म्हणावं तर रावणाने उचलून नेली आणि 5 वर्षाची असणारी सीता धनुष्याचा घोडा घोडा करून खेळत, ते कुणालाच उचलत नव्हतं. याच्यामध्ये जड कोण आहे. तर एका पुराणामध्ये ठक्षी शिंदे असा अर्थ आलेला आहे त्याचा, अरे 12 वर्षाची रे सीता झाली, स्वयंवर मांडलाही राजानं, मांडलाही राजानं, आणि शिवधनुष्य तेथे टाविले, अरे शिवधनुष्य तेथे लाविले न दिले निमंत्रण. देशाचे राजे जमले त्या नगरी कारण आणि त्याचं निमंत्रणासाठी आला तो लंकापती महान. रामदास
पहा मंडळी, आपल्याला कलगीतूर ऐकायचं शॉर्टकट मध्ये, ज्या वेळेला ते शिवधनुष्य त्या असणाऱ्या परशुरामाने सांगितलं, राजा हे धनुष्य हिच्या स्वयंवरासाठी ठेव, आणि जो हे धनुष्य उचलून मोडील त्याच्याच गळ्यात माळ घालील ही असणारी सीता. आणि शिवधनुष्य तिथे ठेवलं, ते निघून गेलं. 5 वर्षाची असणारी सीता ठक्षेन शिंदे ही 12 वर्षाची झाली, आणि 12 वर्षांनी स्वयंवर ज्या वेळेला मांडला त्यावेळेला ते धनुष्य तिथं लावलं. सगळ्या राजांना निमंत्रण दिलं, पण लंकापती रावण सुद्धा त्या ठिकाणी आला की हे धनुष्य आपण उचलून मोडायचं आणि सीता जिंकून न्यायची. का रावणाला यापेक्षा होती? रावणाला किती बायका होत्या? रावणाला 80,000 बायका होत्या. रावणाला 1,00,000 पोरं होती, आणि रावणाला 1,00,000 नातू होते. त्यावेळेला जर निवडणुका लागल्या असत्या ते घरच्याच मताने विजय झाला असता, बाहेर कुठे जायची गरज नव्हती, एवढं सैन्य होतं. हे रामायण म्हणते, रामदास गुंड म्हणत नाही, रामायण म्हणते. मग त्यावेळेला सीतामाईसाठी धनुष्य लावलेलं आहे, आणि धनुष्य लावल्याच्या नंतर सगळ्यांनी उचलून पाहिलं, कुणालाही ते धनुष्य उचललं नाही. त्याच वेळेला उठून उभा तो लंकापती महान, धनुष्याच्या दिशेने चालला, काय केलं सीतेने? अरे सिंहासनावरती उभी राहिली आणि हाक दिली तिनं, आणि धाव शंकरा म्हणून माझं करावं रक्षण. काय त्याचं मंडळी हा किस्सा ठक्षेन शिंदेनी विचारलं, चुकीचं नाही, पण शेवटी कलगीवाला म्हणतो माझी बाजू श्रेष्ठ आहे, आणि तुरेवाला म्हणतो माझी बाजू श्रेष्ठ आहे. मग सीतेला जे सीतामाईचं धनुष्य कुणाला उचलत नव्हतं, पण ज्या वेळेला रावण निघाला उचलायला, रावणाला किती शिर होती? रावणाला 10, हात किती होते? 20. आणि रावण ज्या वेळेला धनुष्याकडे चालला डुलत, त्यावेळेला सीतामाई घाबरी झाली आणि त्या सिंहासनावर उभी राहिली, आणि तिनं भगवान शंकराला हाक मारली, देवा धाव. या रावणाने जर हे धनुष्य उचलून मोडलं तर मला आयुष्यभर त्याची राणी म्हणून लंकेत राहावं लागेल. ठक्षेन शिंदे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासाठीच हा विषय आहे. सीता रावणाने नेली गोष्ट खरी, पण सीता घाबरली का? आणि घाबरलेली असताना तिथं राम बसलेला आहे, लक्ष्मण बसलेला आहे, विश्वामित्र बसलेला आहे, आणि इकडं रावण धनुष्याकडे चाललेला आहे, आणि सीतामाई खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे न पाहता शंकराचा धाव करते, धाव देवा मला वाचव. अरे त्याच वेळेला गुपित रूपाने शिवगण जाण, आणि 1 कोटी शिवगण बसले त्या धनुष्यावर येऊन. अरे त्यातून पुढं जड धनुष्य ही रामायणी खून, अरे रामायणी खून, आणि बंब भोलेला तर म्हणून हात मग घातला रावणानं. रामदास गुंडांचा, मी खरा गुंड नाही, मग साहेबांना सांगितलं आडनाव गुंड आहे. शंकर हा देवादिदेव, धनुष्य कुणाचं होतं? शंकराचं होतं. दिलं कुणाला होतं? परशुरामाला दिलं होतं. असणाऱ्या सीतेने धावा कोणाचा केला? शंकराचा. आणि उचलायला कोण गेला? रावण. रावण कुणाचा भक्त होता? शंकराचा होता की नाही? तुम्हाला कळलं का कलगीतूर? रावण कुणाचा भक्त होता? शंकराचा. शिरा काढून तारा बनवल्या, रावण भक्तिस्तव लोटला, जळीस्थळी काष्टी पाशेनी प्रेमाचा पाजर फुटला,
आणि मग एक बाजूनं असणाऱ्या रावणाने धनुष्याला हात घालताना बंब भोलेनाथ माझं कार्य सिद्धीला जाऊ दे शंकराला हाक मारली. आणि इकडं सीतामाईनं कुणाला हाक मारली? शंकराला माझं रक्षण कर. एक म्हणते रक्षण कर आणि एक म्हणते माझे कार्य सिद्धीला जाऊ दे. दोघाचाच कलगी थोडा सीतेचा आणि रावणाचा. कोणाची बाजू घेतली हो शंकराने? हा आणि म्हणून कल की तो ऐकायचा. भले मी अजून दुसऱ्या वर्षाला 1.5 वर्षांनी काय ना तो बघा आलं की पण कल की तो काय ऐकायचा. आज रामनवमी पण भगवान शंकराने ठक्षण शिंदे एक बाजूला रावणाला धनुष्य उचलून दिलं. अरे बोकांडी घेऊन पडला रावण विद्वान आणि छातीवरती व धनुष्य नेता जमिनीवरी पडले. धनुष्य खाली हा रावण गुंतला. तुम्ही ऐका रामायण, तुम्ही ऐका रामायण. आणि म्हणून धनुष्य जड झाले शास्त्रामध्ये खून. शर्मा साहेब तुम्ही सांगितलं गाणं झालं बाई, गाणंच आहे. शर्मा साहेब हे गाणंच आहे. रावण धनुष्याखाली गुंतला, धनुष्य जड झालं. कोणी जड केलं? शंकराने. 1 कोटी शिवगण गोपित रूपांनी त्यात सापावर येऊन बसलो होतं. मग हे धनुष्य जड झालं. रावणाने धनुष्य उचललं, छातीपर्यंत घेतलं. शंकराने तिथपर्यंतच नेऊन दिलं. पण बोकांडी घेऊन पडला, मोडता आलं ना. जो धनुष्य उचलून मोडील त्याला द्यायची होती सीता, कोणाला नव्हती द्यायची. ठक्षण शिंदे त्यावेळेचे पणले अवघड होते. आणि म्हणून रावण धनुष्याखाली गुंतला. रावणाला रक्ताची उलटी झाली आणि रावण खऱ्या अर्थाने त्याचे डोळे पांढरे झाले. आता मी जगत नाही. वाकड्या नजर निवत्यानी पाहिले रामाशी जाण. प्रभू राम भगवान आणि तुम्हावी नर या प्रसंगी कोण वाचवीन. अवत्यात वेळेला व राम उठले, धनुष्य उचलले रामान, धनुष्य उचलले रामान. अरे मोडून 2 तुकडे केले न उठलाय रावण. म्हणून देवाची करणी नारळात पाणी. देव काय करेल सांगता येत नाही. मग ठक्षण शिंदे हे धनुष्य जड झालं, शंकराने केलं. हे धनुष्य घेऊन बोकांडी पाळला रावण. पण त्याला वाचवलं कोणी? रामाने. धाव प्रभू, आता तुझ्याशिवाय मला कोणी वाचवणार नाही. रामाचा जन्म कशासाठी झाला होता? रावणाला मारण्यासाठी. आणि रावण आयताच धनुष्याखाली मरत होता. वाचवला कोणी? रामाने. आणि म्हणून राजकारण लय अवघड आहे. राजकारण सोपं नाही. हे पूर्वीपासून चालत आले का? आजच आहे का? पूर्वीपासून चाललंय. कोण कोणाचं सहकार्य करतो. भाषण करायला लागले तर एकमेकाच्या विरोधात बोलताना एकाच हाटलीत जाऊन जेव्हा त्यात आपण फक्त भांडायचं, त्यांनी नाही भांडायचं. हे पूर्वीपासून चालत आले मंडळी. अरे तुमच्या प्रश्नाचे रे उत्तर दिले सव्यत गाऊन आणि सव्यत गाऊन. आणि आशेल मनामध्ये शंका विचारा गुरुला जाऊन. अरे घाई गडबडीने रावण उठला झाला अपमान. आणि लंकेच्या दिशेने चालला, माग पाहिलं त्यानं.
रावणाला अपमान झाला, कारण माझ्यासारखा सुरवीर कोणी नाही आणि मी धनुष्याखाली गुंतलो, मला प्रभूंनी वाचवलं, पण माझा अपमान किती मोठा आहे. रावण उठला, गोंड घातली आणि लंकेकडे निघाला. अंतरावर गेला आणि मागं पाहिलं तर सीतामाई वर मला प्रभू रामचंद्राच्या गळ्यात घालत होती. एवढंच पाहिलं, मागं फिरून पाहिलं, प्रभू आज जरी मला हिला नेता नाही आलं तरी एक दिवस करून हिला लंकेत नेल्याशिवाय राहणार नाही. चॅलेंज केलं रावणाने. अशी उलट्या खोपडीची जात असते राक्षसांची. मरायला लागला होता, रामाने वाचवला, उठून उभा राहिला, लंकेला चालला, पण प्रभू एक दिवस कळून या सीतेला लंकेत नेल्याशिवाय राहणार नाही अशी खूनगाठ बांधली रावणाने. अरे म्हणून आठवला प्रश्न पुसतो कलगीशी जहान, अरे कलगीशी जहान. आणि किती वेळावर राम भेटले रावणा कारण. रामायणामध्ये रावणाची आणि रामाची भेट किती वेळा झाली हे समोरच्या पार्टीला प्रश्न आहे. जर सीता जर जड म्हणाल तर तुम्ही वाचा रामायण. आणि एक कोटी शिवगण बसविले तेव्हा शंकर धनुष्य उचलून मोडिले त्या श्रीरामान. अरे त्या श्रीरामान सीता श्रेष्ठ का राम श्रेष्ठ सांगा गाऊन. असा विषय रामायणामध्ये आहे. मग सीता श्रेष्ठ आहे का राम श्रेष्ठ आहे. आणि रामायणामध्ये सरळ एक ठिकाणी टीका अशी आहे, सीतेपेक्षा राम 6 महिन्याचा मोठा आहे. मग आता तुमच्या वाचनात पुढे आला असेल, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं. रावणाने जरी नेली असली तरी पण रावण कसा होता त्याच्यापेक्षा राम किती श्रेष्ठ होता. ज्या वेळेला सीतामाई लंकेत गेली, ओळख पटाव म्हणून ती एक अंगठी तिच्याकडं हनुमंताने नेली, रामाची अंगठी. रामाच्या बोटातली अंगठी सीतेने हातात घातली ती मानगाठामध्ये. हे रामायण म्हणते. माझे एवढे 2 प्रश्न आहे. समोरची पार्टीला काय म्हणतात, कारण वेळ भरपूर जातो, आपलं जास्त बोलणं काही गरजेचं नाही. हे रामायणाचा विषय आहे. आमच्या सुधाकर मामाने सांगितलं का रामायण वातामध्ये काही थोडंसं महानुभाव संप्रदायाचा सुद्धा विषय झाला पाहिजे, तो सुद्धा होईल. आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर द्यावा, या प्रश्नाचे उत्तर द्यावा, मग हातामध्ये दप घ्यावा, सभेमध्ये पण नाचून गावा. पुढा खाणन काटाळ वेळा दत्त प्रसन्न. आणि कवी शंकर कवन करी कोण वाचा पुराण. अरे डफावरती व पुरा लाविला हे भगवन निशान. शाहीर रामदास नित्यवंदित व सद्गुरूचे चरण. खरं म्हणजे आज आहे रामनवमी, आज जन्म आहे रामाचा. आता आपलं रामायण चाललंय सीतेच्या बाजूनं, पण रामाचा जन्म स्वतः झाला पाहिजे. म्हणून म्हटलं रामायण प्रश्नासाठी जरी पुढे गेला असले तरी पण आपण रामायणासाठी जागेवर आलो पाहिजे, हा मुद्दा आहे. तर जात असताना हे छोटंसं भावगीत होईल, जसं त्यांनी भजनातलं भावगीत गायलं